हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात झाली आहे. तर 17 मे पासून तर 15 जून पर्यंत अधिक मास राहणार आहे. तर या महिन्याला पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते. हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे. या महिन्यात कुठले शुभकार्य होत नाही, परंतु या महिन्यात आपल्याला सेवा करायची आहे, उपासना करायची आहे, जास्तीत जास्त भक्ती आपल्याला करायची आहे. या महिन्यात काही गोष्टी आपल्याला या महिन्यात टाळायच्या आहेत. त्या गोष्टी तुम्ही वर्ज्य केल्याने तर त्याचा आयुष्यावर तुमच्या परिणाम होणार आहे. म्हणजे या महिन्यात आपल्याला काही गोष्टी आहेत. या महिन्यात आपल्याला काय खायचं आहे, काय नाही खायचं आहे, कोणत्या गोष्टी वर्ज्य करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि या गोष्टी जर आपण केल्या नाही, म्हणजे या वस्तूंचं सेवन जर या महिन्यात केलं गेलं तर त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर होणार आहेत, आपल्या शरीरावर सुद्धा ते परिणाम होणार आहेत. तर हा व्हिडिओ खास महिलांसाठी, महिलांनी नक्की बघा. तर आपल्याला या महिन्यात कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की. 17 मे ते 15 जून पर्यंत हा महिना असणार आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. पुरुषोत्तम मास, याला पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते. आणि पुरुषोत्तम हे भगवान विष्णूचे दुसरे नाव आहे. म्हणजे पुरुषोत्तम म्हणजेच भगवान विष्णू आहे. तर हा महिना जास्तीत जास्त पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात आपण या गोष्टी जर टाळल्या आणि या गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचं फळ मिळणार आहे. पुण्याचा संचय आपला वाढणार आहे आणि पापातून आपली मुक्ती होणार आहे. मागच्या जन्मात काही पाप केले तर त्या चुकांचं परिमार्जन होणार आहे. म्हणून आपल्याला या महिन्यात कोणत्या वस्तू आहेत त्या सेवन करायच्या आहेत आणि कोणत्या वस्तू नाही आहेत त्या सेवन अजिबात करायचे नाही. आणि या नियमांचं पालन तुम्हाला करायचंच आहे. नाहीतर मग काय होतं, आपल्याला बरेच म्हणजे त्रास आपल्या आयुष्यात होत असतात. मग आपल्या घरात चांगल्या गोष्टी होत नाही, काही ना काही अडचणी येत असतात. हे यामुळेच येतात. जर तुम्ही अधिक महिन्यात या गोष्टी पाळल्या तर नक्कीच तुमच्या मनासारखं होणार आहे. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. तर हा त्रास तुम्हाला टाळायचा असेल, तुम्हाला यावर विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टी करू शकतात. आता या महिन्यात आपल्याला काय काय सेवन करायचं आहे, म्हणजे कोणत्या गोष्टी खायच्या आहेत. तर या महिन्यात जास्तीत जास्त गहू, तांदूळ, मूग, जव, मटार, तीळ, काकडी, केळी, आंबा, तूप आणि जास्तीत जास्त गाईचं तूप खायचा प्रयत्न. चिंच, सैंधव मीठ आणि आवळा याचा जास्तीत जास्त समावेश करायचा पदार्थांमध्ये. म्हणजे जे तुम्ही पदार्थ खातात या महिन्यामध्ये तर जास्तीत जास्त या पदार्थांचा समावेश तुम्ही करा. या वस्तू तुम्हाला खायच्या आहेत किंवा या वस्तूंपासून बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. म्हणजे आता आंबा आहे, आंब्याचं तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकतात किंवा मँगो शेक तुम्ही घेऊ शकतात. चिंच आहे, चिंचेची चटणी तुम्ही खाऊ शकतात. आवळ्याचं तुम्ही सरबत करू शकतात किंवा आवळा तुम्ही कच्चा खाऊ शकता. आवळा सार खाऊ शकता, आवळा कंठी खाऊ शकतात. म्हणजे या वस्तूंपासून बनवलेले पदार्थ सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. म्हणजे यांचा जास्तीत जास्त समावेश तुम्ही तुमच्या आहारात करा. यामुळे काय होते, या वस्तूंमुळे सात्विकता वाढते. सात्विक आहार घेतला जातो आणि त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्यामधले जे दोष आहेत ते निघून जाण्यास मदत होते. नक्कीच तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवा आणि या गोष्टी नक्कीच तुम्ही करा. करत चला या गोष्टी. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल दिसतील, चांगल्या गोष्टी घडताना दिसतील. आणि शास्त्रीयदृष्ट्या जर बघितलं तर या गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत. फक्त आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं असतं. काही गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. कारण या गोष्टी आपले जे पूर्वज होते, आपले वाडवडील होते, आई वडील, त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यात काहीतरी तथ्य आहे, काहीतरी सत्य आहे, म्हणूनच ते करत होते. म्हणून आपल्याला सुद्धा करायचं आहे. आता यानंतर येतं ते म्हणजे कोणत्या वस्तू खायच्या नाही, कोणत्या गोष्टींचं सेवन करायचं नाही अजिबात. म्हणजे त्या वस्तू या महिनाभरात, म्हणजे एकच महिना तुम्हाला या टाळायच्या आहेत. आता त्या वस्तू आहे उडीद डाळ, उडदाची डाळ खायची नाही, मसूर डाळ, वांगे, लसूण, कांदा, मोहरी, मुळा, गाजर, फ्लावर, पत्ताकोबी, मध, मांस, मद्यपान याचं सेवन अजिबात करायचं नाही. यामुळे तामसी वृत्ती वाढते आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर नाही, फक्त शरीरावर नाही तर पूर्ण आयुष्यावर पडत असतो. पूर्ण आयुष्य आपलं बर्बाद होतं, खराब होतं. तर या ज्या मी वस्तू तुम्हाला सांगितल्या, आता यात तुम्ही म्हणणार ताई कांदा लसूण आम्ही खाऊ शकत नाही का? म्हणजे कांदा लसूण शिवाय आता आपल्याला कशी सवय असते बघा कांदा लसूण खायची. तर
तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही नक्कीच खाऊ शकता. आता महिनाभर आपण कांदा लसूण म्हणजे सोडू शकत नाही, परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा. म्हणजे कमीत कमी आता या महिन्याभरात गुरुवार येईल बघा, प्रत्येक गुरुवारी किंवा एकादशी आली, एकादशीच्या दिवशी तुम्ही कांदा लसूण वर्ज्य करा. आणि मांसाहार तर म्हणजे शक्यतो खाऊच नका. खरंच मी तुम्हाला सांगते, अधिक महिना तुम्ही पाळा. मी खरंच या गोष्टी मी पाळत आली ना, म्हणून मला माझ्या आयुष्यात अनेक बदल दिसतात. जेवढं बघा आपल्याला पाळता येईल ना तेवढा पाळायचा आपण प्रयत्न करायचा. ज्या गोष्टी नाही होत त्या गोष्टी सोडून द्यायच्या. परंतु मांसाहार तरी टाळा तुम्ही. मांसाहार अजिबात करू नका या महिन्यात. धूम्रपान, मद्यपान, वाईट गोष्टी या महिन्यात बोलायच्या नाही. कोणाची निंदा करायची नाही, कोणाला जज करायचं नाही. चांगल्या गोष्टी करा. जेवढ्या करता येतील तेवढ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला या महिन्यात करायच्या आहेत. तर आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. आणि यासोबतच महिनाभर तुम्हाला फक्त 1 महिना, तसं तर कायम ही गोष्ट करायला पाहिजे, परंतु आपल्याने होत नाही. आपल्याला TV बघायची सवय आहे. म्हणजे जेवताना आपण TV बघतो बघा, किंवा मोबाईल घेऊन बसतो. तर एवढा महिना तुम्ही पाळायची, म्हणजे एवढा महिना तुम्ही पाळायचा प्रयत्न करा. कोणती गोष्ट पाळायची तर ती म्हणजे जेवत असताना मौन पाळा. कोणाशी बोलू नका, TV बघू नका, काही करू नका. TV तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघायचं तर पण मौन पाळायचं, म्हणजे बोलायचं नाही. फक्त TV सुरू आहे किंवा मोबाईलवर तुम्ही काही बघताय, तसं तर म्हणजे मोबाईल बघून जेवण करायचंच नाही. TV असेल तर ठीक आहे, TV बघताना तुम्ही खाऊ शकतात, परंतु जेवताना कोणाशी बोलू नका, तोंडातनं शब्द काढू नका. खाताना आवाज आला तर चालेल, काही हरकत नाही, परंतु बोलू नका. मौन राखायचा प्रयत्न करा. तर मौन ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर या महिन्यात जास्तीत जास्त चांगले कामं करा. तर याच गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. तर तुम्हाला जेवढ्या पाळता येईल तेवढ्या गोष्टी पाळा. आणि या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर काही नुकसान होणार नाही, होईल तर चांगलीच गोष्ट होणार आहे. म्हणजे मागच्या जन्माचं आपले जे काही पाप आहे ते धुतले जाणार आहे आणि आपलं आयुष्य सुखी होणार आहे. यासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पापातून आपल्याला मुक्ती करायचीच आहे आणि आपलं आयुष्य आपल्याला सुखी करायचं आहे. तर या गोष्टी नक्की पाळा. आणि यासोबत आपल्याला या महिन्यात भगवान विष्णूंची आणि महादेवांची सेवा करायची आहे. ती कोणती करायची यावर लवकरच व्हिडिओ येणार आहे. कोणत्या कोणत्या सेवा करायचे, कोणते पारायण करायचे आहे याबद्दल लवकरच व्हिडिओ येणार आहे. उद्या परवा तो व्हिडिओ येईलच, तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि यासोबतच या महिन्यात आपल्याला तिथीनुसार दान करायचं आहे. कोणत्या दिवशी कोणतं दान करायचं या महिन्यात याला जास्त महत्त्व आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार मी तुम्हाला माहिती देणार आहे. आमच्या गुरुजींकडून मी ती माहिती घेतली आहे. तर तो सुद्धा उद्या परवा व्हिडिओ येईलच. तर हे व्हिडिओ छान छान बघण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतरांना सुद्धा या माहितीचा लाभ घेता येईल. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.